तर मित्रांनो, आता मी निघालोय हॉटेलला. रात्री आपण बाबुर्डीहून कप्पी आणून टाकली. आज मोटर वर काढायची. बघू काय झाले मोटरीला, का पाईपाला काय झाले काही कळन. म्हणलं माहिती इच्छा होती कालच काढायची, पण त्या जो काढतो त्याची इच्छा नव्हती काल मोटर काढायची. ठीक आहे, आज काढून लवकरात लवकर. तर मित्रांनो, आपलं आवी आणि रवी दोघं पण आल्यात. मी पण हातभार लावायला आलोय. हळू 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 आयला मोठं काय केबल काढायची का? इंधन आहे काय? मोडलं भाऊने आता. ती तू टाकणार का मी टाकायचं रे? जाऊ दे मी टाकतो, मग काय करणार आता. जल्दी जल्दी उरको रे बाबा. मैं पहिलेच बोलताय इंधन नाही डाला तुमने पेट्रोल. बोला अभिषेक काय म्हणता रवी? बसतान का आमच्या गाडीवर कधी? होय एकदा बस फक्त एकदा. नको रे बाबा, अरे एकदा म्हण. नको नको. कधी वाकडे तिकडे करतो देव. अरे गाड्यात टोंगडे टाकते बाबा, हांडल एक आता न्यू टोंगडे गाड्यात टाकते गाडी चालवते. अशी कोण गाडी चालवतं का? काही बोलायचं आपलं. विकून उत्तर तर टोंगडे काढते पायी कसे फुटरेस वर बसते हांडीला असं असं दुखत. अरे एखादं पडलं तर लागल, एवढं कोण वागतं गाडीवर. तूच तसं करत होता, मी मागं बसलो होतो. काळात पाणी झालं बरं मागं बसलं एवढा. नगरला गेलं मला तिकडे आईस रूम मध्ये टाकावं लागेल कायम. नाही ना का रूम मध्ये नाही टाकायला होणार तुला, घरी आण मोठ्या गाडीत. ऍम्ब्युलन्स मध्ये आण, मोठ्या गाडीत ऍम्ब्युलन्स मध्ये आण मला. मित्रांनो, मी जेवण केलेलं आहे त्यामुळे मी आता थोडीशी स्टिंग घेतो. त्यांनी पाहिजे म्हणून, आता मी काही लय जास्त स्टिंग पेत नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली मोटर निघलेली आहे. पण जेवढे 200 फूट होते, किती 20 पाईप होते, ती सगळी फुटलेली आहे. तुम्ही बघू शकता पुढे बघा, इथं एक बीळ पडलंय, इथं एक आहे, आणि अजून बरेच ठिकाणी सगळं फुटाफुटी झालेलं आहे. नवीनच पाईपलाईन करावं लागेल. अचानक धप्पा. रवी काय करतो? घुसन ना टायरात ती, तुला खर्च वाढ मोकर. तर मित्रांनो, सुशील शेटून मी ना आता आपली मोटर घेऊन निघालोय श्रीगोंद्याला. गाळा बसून काय काय जी काय म्हणतात आपल्या डोक्या बाहेरचा विषय आहे, तेवढं जाऊन नीट करून आणू. बघू संध्याकाळी पण झाली चालू. तर मित्रांनो, आता आम्ही ना चक्रवालीची वाट बघतोय. बराच वेळ झालं, 5 मिनिटं 2 मिनिटं 5 मिनिटं बराच टाइम खाल्लाय. काय म्हणणं आहे बालू तुझं? बरोबर आहे ना. तुमचं काय म्हणणं आहे? रील बघा का तुम्ही? ती टेन्शन नाही, ती रील बघत त्यामुळं त्यांना काल टेन्शन होतं. कालच टेन्शन होतं. नीट पाहिजे बाय पोर. बाल्या तूच बसाय पाहिजे होता राव. त्यांना जमा ना. तर मित्रांनो, शिव सकाळ कशा आहात? मजेत. मी पण मजेत आहे, काही विषय नाही. मी निघालो हॉटेलला. तर हॉटेलचं कामकाज जरा आपल्याला बघायचं 10-11 वाजेपर्यंत. 11 नंतर आपल्याला जायचं श्रीगोंद्याला. आपली मोटर नीट झाली असेल ती आणायची. ती आणली आपल्याला गावातून पाईप आणायचे नवीन सगळे. पाईप आणल्यानंतर आपल्याला ठिबकचं नियोजन लावायचं, मोटर जोडायची, म्हणजे भरपूर काम आहे आज. चला पाहिजे हॉटेलचं काम हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, रात्री आपले बेड काढून झाले. तर सुशील सेटचं बेड काढायचं चालू आहे सकाळ. तर
मित्रांनो आता आपण चाललोय मोठा आणायला श्रीगोंद्याला अर्जंटमध्ये एकदम रव्याची गंगरमध्ये जरा कपी नाही Oh my god! Hey! फॉर्च्युनरचं एक टायर तर मित्रांनो श्रीगोंद्याहून आपण मोटर घेऊन आलो आणि आपले बेलवंडीला जायचं होती पार्सल आलं आपलं शेवग्याचं बी आहे 5,500 रुपयाचं पण काही कारण हा तर ते आपलं बी आहे ना बेलवंडी जायचं होतं नाही पण थोडं कॉन्टॅक्ट लावल्यामुळे बी आपल्याला श्रीगोंद्यातून येतोय तर बी चालेल बघा यार परत एक पडलं इथपासून सुरुवात आहे 25 किलो व्हायला घातलं बरं का अजून बी आहे एल आहे तर मित्रांनो जरा एक 5 मिनिटं सावलेलं थांबलो होतो आता आपल्याला जायचे राहुल दादांची तर आपल्याला आहे ना टायली आणायची टायली नाही माझं टायली आणून आपल्याला जायचं गावात मस्त शिक्षित आणि पाईप घेतल्यात तर जाऊन घेऊन यायच्यात बाकी सगळं झालेलं आहे आपलं तर रवी पण येतो अर्धा तासात आलं की आपलं काम चालू आहे. तर मित्रांनो आपण आता हे चिकट टेप तंगूस नेपल आणि पाईप आपले सगळे घेऊन झालेत आता निघायचे लगेच. तर मित्रांनो आपलं निम्म्या रोडमध्ये आल्यानंतर आपलं काय झालंय थोडे पाईप डिल झाल्यात काय विषय नाही आपण त्याला असं इथून ढकलून डायरेक्ट वरती नेऊ थोडं बांधून चुकलं तर मित्रांनो आता आपण बरंच तिथे चहा देऊन एक ठिकाणी अजून एक ठिकाणी चहा द्यायचा आहे. तर मित्रांनो आता चाललंय आपलं मोटर टाकायचं काम आलंय सगळं लास्ट प्रोसेस डोळ्यात जात आहे ना माया आणि सांगितलं कळतच नाही. टाकला बघू भैया थोडं गार होईल बघू का त्याला लय पाईप गरम केला तुम्ही हे प्लंबर आले थांबा बसलं बसलं थांबा थांबा अरे 100% बसलं मला गॅरंटी आहे ना